नमस्कार, माय माउली हिंदी समाचार में आपका स्वागत है और मैं हूं शेख इस्माइल। बेला मंडल के खोखदूर गांव में सदगुरु श्री नानाजी महाराज की पुण्यतिथि हर्ष और उल्लास के साथ में मनाई गई। मंडल वासियों ने सभी ने नानाजी महाराज के मठ परिसर में उपस्थित होकर कीर्तन के माध्यम से प्रवचन सुना। परम पूज्य सदगुरु श्री अनंत महाराज ने सभी अपने चाहने वालों को समझाया। कहा है कि भगवान कहाँ है? भगवान अपने मन के भीतर है। और माय माउली ने भी कुछ उनसे बात की और आगे हम आपको महाराज की वाणी सुनाएंगे। यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संतांच्या साहित्यिक सिद्धांतांचा प्रयोग केलेल्या वचनांचा आपण आस्वाद घेता। कारण संत महात्मे जे स्वाभाविक लोकांना संकेत देतात, संतांच्या ज्ञानांच्या आधाराने ते संकेत कशासाठी आहे की ज्यांची आपण पुण्यतिथी करतो, जन्म मृत्यू दिन यासची पूजिते, सर्व काळ स्मृती होत राहो, थोरांचे चरित्र राहावे सामोरी, तेने ध्यान करी सर्व लोक। पुण्यतिथीचा उद्देश असा आहे। राष्ट्रसंतांची घ्या, बाजीराव महाराजांची घ्या, पांडुरंग महाराजांची घ्या, नानाजी महाराजांची घ्या, कोणत्याही महाराजांची, देवाची, संतांचे जे पण आपण उत्सव तयार करतो, त्या उत्सवांचा उद्देश असा नाही आहे की त्या उत्सवाच्या निमित्तानं आपल्याला खूप आनंद वाटावा, करमणूक व्हावी, मोठा कार्यक्रम झाला पाहिजे, आपले मुलं बाळ सुखी राहावे, धनधान्य समृद्धी व्हावी, आपल्या कुटुंबामध्ये समाजामध्ये रोगराई येऊ नये म्हणून संतांच्या नावाचा उत्सव करावा, हा भाव काढून टाकला पाहिजे। आजचं पदच असं आहे, कोई भोला मन समजावे। कबीर साहेब प्रश्न विचारतात, अरे आमच्या समाजामध्ये आहे का कोणी आपलं जे मन आहे ते मन भुललेलं आहे, त्या भुललेल्या मनाला कोणी समजून सांगता का? आहे कोई भोला मन समजा। का भुललेला आहे? कोणी भुलवलेला आहे? ज्याका गुरु है अंधरा, चेला का कराय, अंधे अंधा पिलिया, दोनों खूप पराय। कोणी भुलवलं? रस्ते आपण नेहमी तुम्ही त्या दिवशी एका बैठकीमध्ये म्हटलं की दिशा दाखविणारा गुरु आणि समाजाचं पालन करणारा राजा हे दोघे आंधळे नाही पाहिजे। लक्षात घ्या। आंधळ कुणाला म्हणावं? दोन डोळ्यांनी आंधळा परवडला। अंधाची व्याख्या आध्यात्मिक सिद्धांतिक ज्ञानानुसार तशी नाही आहे। संत लिहितात,